नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी मुद्दाम रडण्याचे नाटक करत असते। आकाश सगळ्यांसमोर तिला घेऊन येतो आणि म्हणतो की आई, हे बघ, आज जे काही घडलं ना, खरं तर माझीच चूक होती ती। मला असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळेच घडलंय। मी जर अगोदरच हे सगळं नाही केलं असतं तर आज असं घडलं नसतं। तेव्हा मग आकाशला ती मुद्दाम रडून दाखवताना म्हणते की नाही आकाश, तुझी बाळा काय चूक आहे याच्यामध्ये। तेव्हा मग तो म्हणतो की आई, खरं तर आज घटस्थापना आहे। आजच्या दिवशी, घटस्थापनेच्या दिवशी माझ्या आईचा माझ्या ऑफिसमध्ये अपमान झाला, हे मला अजिबात आवडण्यासारखे नाही। त्याच वेळेला मग आता ती म्हणत असते की नाही रे बाळा नाही, परंतु आकाश काहीच ऐकायला तयार नसतो। तो म्हणतो की नाही आई, हे खूप चुकलं आहे आणि या सगळ्याला मी नक्की दुरुस्त करणार, आणि मुद्दामच ती रडून दाखवते। आकाश म्हणतो की नाही आई, प्लीज तू रडू नकोस, शांत हो, आणि माझी ही चूक मी दुरुस्त करणार आहे, आणि हे जे काही घडलंय ते मला अजिबात आवडलेलं नाही। तेव्हा मग मी एक निर्णय घेतला आहे, आणि आकाश काही बोलायला जाणार तेवढ्यातच भूमी म्हणते की एक मिनिट आकाश, आपण काही निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर हे सगळं काय झालंय त्याच्या मागचं कारण आपण समजून घेतलं तर खरंच खूप चांगलं होईल ना। म्हणजे हे सगळं का घडलं, ऑफिसमध्ये आत्याबरोबर असे का वागले, या मागचं कारण तर आपण समजून घेतलं पाहिजे। तेव्हा आकाश आता भूमीला म्हणतो की भूमी, अगं हे सगळं काय बोलतेस तू, याचं मागचं कारण समजून घेतलं पाहिजे। कारण तर उघड आहे की आत्याच्या हातात आता कोणत्याही कंपनीतलं पद उरलेले नाही, म्हणूनच तर ते तिच्याबरोबर असे वागतायत, बरोबर ना। जर आत्याच्या हातात काही पद असलं असते तर कोणी तिच्याशी असेच वागले नसते। आणि हे तर उघड आहे ना, आत्याने समोरून स्वतःहून सांगितलंय की ते लोक तिच्याशी कसे वागलेत। मग आपण आत्याच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवायचा का? आत्या आपल्याला सांगते ना किती घडलंय ते सांगते, मग आत्या आपल्याला खोटं बोलते असं वाटतंय का तुला? म्हणजे आत्याने काही सांगितलेलं चुकीचं आहे असं वाटतंय का? तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, मला तसं म्हणायचं नाही आहे की आत्या खोटं बोलतायत, परंतु एक गोष्ट आहे की आपण ऑफिसमध्ये जाऊन हे कन्फर्म करून घेतलं पाहिजे की नेमके असं काय सिच्युएशन होती, त्याच्यामुळे आत्याशी असे वागले गेले, हे आपल्याला अगोदर ऑफिसमध्ये शोधलं पाहिजे। आकाश म्हणतो की पण त्याने काय होणार आहे, आत्याशी जो काही अपमान झालाय तो या सगळ्याने भरून निघणार आहे का? तर नाही, आत्याचा हा जो अपमान झाला आहे तो खूप चुकीच्या पद्धतीने झाला आहे, आणि मला हा जराही सहन होणार नाही। म्हणूनच मी या सगळ्याच्या अगदी मुळापर्यंत जाणार तर आहेच, परंतु आत्याचा जो काही अपमान झालाय, ज्या गोष्टीमुळे झालाय, ती गोष्ट मला आता आधी सुधारायची आहे। पुन्हा आकाशला भूमी थांबवत म्हणते की हे बघ आकाश, मला इतकंच कळतंय की आत्याचं ऑफिसमधलं पद इतकं तकलादू आहे का, आणि आत्याचं कर्तृत्व इतकं तकलादू आहे का की ते एखाद्या पदामुळे कोणी त्यांना मान देणार नाही। आत्याचं कर्तृत्व किती मोठं आहे, या स्वतःच्या हाताने त्यांनी कंपनीची भरभराट केली, या कंपनीला छोट्यातून मोठं बनवलं, तर मग आत्याचं किती मोठं काम आहे या कंपनीमध्ये। मग त्या कंपनीत असं का घडलं जातं याचा आधी विचार केला पाहिजे। मला इतकंच म्हणायचं आकाश की आत्याला अशा प्रकारे पुन्हा वागणूक देताच कामा नये, पद असो किंवा नसो, कारण त्यांना माहीत आहे ना की तू रागिनी आत्यांचा भाचा आहेस आणि तू त्यांना आईच्या जागी मानतोस, हे माहीत असूनही त्यांनी असं वागणं हे अत्यंत चुकीचं वाटतं मला। तेव्हा मग आजी म्हणते की हो, मलाही तेच वाटत आहे। त्याच वेळेला मग आता रागिनी मुद्दामच मोठमोठ्याने रडण्याचं काम करू लागते। तेव्हा आकाश म्हणतो की नाही नाही, बस झालं भूमी, आता ही गोष्ट मी जराही सहन करणार नाही। आता एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे की जर आत्याला ऑफिसमध्ये तिच्या पदावरूनच जर मान देणार असतील तर मी ऑफिसमध्ये आत्याला तिचं पद पुन्हा मिळवून देतो। आई, मी तुला प्रॉमिस करतो, मी तुला स्वतः खुर्चीवर बसवेन, नाहीतर या घरच्या लक्ष्मीकडून तुला मी स्वतः या सीईओच्या पदावर पुन्हा बसवेन, काळजी करू नकोस आई, असं म्हणून तो तिला दिलासा देण्याचा प्रयत्न करू लागतो। परंतु आता इथे रागिनीचं म्हणणं खरं झाल्यामुळे अभिजित आणि रागिनी खूपच जास्त खुश असतात। तर मानसी ही हे सगळं बघत असते, आणि आकाशच्या या निर्णयामुळे त्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। त्यानंतर आकाशने हा निर्णय घेतल्यामुळे भूमीलाही वाईट वाटतं। भूमी मनातच म्हणते की शेवटी या बाईने हेच ठरवलं होतं, तिला हेच हवं होतं, ही केलेली तिने नाटकं आहेत। त्याच वेळेला मग आता आकाशकडे बघूनच आत्या म्हणते की बाळा आकाश, खरंच तू हे जे काही माझ्यासाठी करतोयस ना, खरंच किती काळजी करतोस रे माझी, अगदी मुलाप्रमाणे जपतोस मला, आणि मीही तुझ्यावर आईसारखी माया करते। तेव्हा मग तो म्हणतो की आत्या, आता तुला कोणी काही बोलणार नाही, आणि यापुढे तुला ऑफिसमध्ये कोणीही काहीही हिनवणार नाही। आता तू ऑफिशियली पुन्हा सीईओ झाली आहेस, हे लक्षात घे। मग आता रागिनी म्हणते की थँक्यू आकाश बाळा, थँक्यू, तुझ्यामुळे आज इतका मोठा मान मला समाजात मिळत आहे, आणि तूच मला तो मान मिळवून देतेस, यापेक्षा मोठा मला आनंद नाही। तेव्हा आता लगेच भूमी ही रागाने तिच्याकडे बघत असते। नंतर किचनमध्ये मानसी आणि भूमी काम करत असतात।
मानसी म्हणते की ताई अगं इतकं आतल्या गाठीचं कोणी कसं असू शकतं, त्यांनी स्वतःला हवं ते बरोबर कसं साध्य करून घेतलं. तेव्हा भूमी म्हणते की अगं त्या बाईचे विचारच त्या दिशेने असतात. मला वाटलंच होतं, जेव्हा तिने मला चॅलेंज दिलं तेव्हाच कळलं की तिच्या काहीतरी मनामध्ये अगोदरच गोष्टी चालू झाल्या होत्या. तेव्हा मग आता भूमी म्हणते की अगं आपण खूप साधे असतो, आपण त्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही, पण तोपर्यंत त्या गोष्टीचा विचार करून त्या मोकळ्या झालेल्या असतात आणि आपल्याला वाटतं की आपण हे कसं करावं काय करावं, आपल्याला मनाची चाड असते, पण या लोकांना अजिबात मनाची चाड नसते. आणि म्हणूनच आता भूमी म्हणते की हो ना, मला या सगळ्याचा खरंच खूप राग आलेला आहे. तेव्हा आता भूमीला भांडी घासत असताना लागतं आणि तिच्या बोटातून रक्त येतं. तेव्हा मग आता मानसी म्हणते की अगं हे ताई काय आहे, तुझ्या बोटातून रक्त आलं आहे. तेव्हा ती म्हणते की ते मिक्सरचं भांडं मला घासताना लागलं, काय करणार अगं म्हणू, रक्तच उसळतंय तर मग रक्त तर निघणारच ना हातातून. खरंच खूप राग येतोय मला या सगळ्याचा. तेव्हा ती म्हणते की ताई थांब, बोट पाण्याखाली धर. तेव्हा भूमी बोट नळाखाली धरते. नंतर मग मानसी विचारते की ताई असं का आहे गं, आकाश भाऊजी तुझ्यावर खूप प्रेम करतात, आत्या अशा कपटीपणाने वागतात हे त्यांना माहीत नाही. त्यांनी आत्याला अगदी देवीचं स्थान दिलेलं आहे, परंतु आत्याच्या बाबतीत झुकतं माप असं का. तू किती बोलायचा प्रयत्न करतेस, परंतु आकाश भाऊजी का ऐकत नाही आहेत. ते नेहमी आत्याच्याच बाजूने का जास्तीचा विचार करतात, तुझ्या बाजूने का विचार करत नाहीत. तेव्हा मग आता भूमी तिला समजावत म्हणते की नाही म्हणू, अशी गोष्ट नाही आहे. म्हणू अगं आकाशने त्या आत्याला आईचं मान दिलेलं आहे, कारण आई ही कधी कपटी असू शकते किंवा ती कोणाच्या चुकीचा आणि वाईटाचा विचार करत असते, हे कधीही कोणालाही वाटणारच नाही गं स्वप्नातही. पण ही बाई असं करते, ती आकाशच्या सगळ्या जीवावर उठली आणि ते सगळं हे प्रॉपर्टीसाठी करतायत हे आकाशला समजण्या इतपत त्याला हे कळत नाही आहे. त्यांनी पूर्णपणे आकाशला स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. आणि कसं आहे ना, काही झालं तरीही झाडं जरी फळं द्यायला लागली, आपण त्याच्या मुळांना विसरत नाही, त्याची काळजी घेतोच ना, तसा प्रकार आहे हा. आणि आत्या हे सगळं मुद्दाम करतायत हे आकाशला कळत नाही. तेवढ्यात आकाश आता किचनमध्ये येतो आणि हे सगळं तो ऐकतो आणि तो म्हणतो की काय काय चालू आहे तुमचं. तेव्हा मग आता भूमी म्हणते की काय कुठे काय चालू आहे. तेव्हा आकाश म्हणतो की तू आता आत्याच्या बाबतीत काय बोलत होतीस, मला सगळं काही ऐकू आलं आहे. भूमी तू असा विचारच कसं करू शकतेस की आई असं काहीतरी करेल म्हणून, तुझ्या विचार मनात येतोच कसा. तेव्हा भूमी म्हणते की आकाश मला ते फक्त जे वाटलं ते मी बोलून दाखवलं बस, बाकी माझ्या मनात काही नव्हतं. त्या जे काही वागतायत. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ, तू आत्याच्या वागण्यावर संशय कसा घेऊ शकतेस. अगं ती प्रत्येक वेळेला आपल्या घराचा आणि भल्याचाच विचार करते, मग तू कसं चुकू शकतेस तिच्या बाबतीत. तेव्हा तो विचारतो की भूमी मला खरं खरं सांग, तुझ्या मनात आईच्या बाबतीत काही अडी आहे का, तुला काही वाटतंय का आईच्या बाबतीत प्रॉब्लेम. तेव्हा भूमी म्हणते की छी, मला काय असणार आहे आत्यांच्याबद्दल प्रॉब्लेम, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मनामध्ये. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की ठीक आहे, मग आता इथून पुढे तिच्याबद्दल असं काहीही बोलू नकोस, असं कुठलंही तिच्याबद्दल बोललेलं वाक्य मला आवडणार नाही, म्हणून तू प्लीज बोलू नकोस. असं म्हणून आता तिथून आकाश निघून जातो. त्याच वेळेला भूमी म्हणते की बघितलंस का म्हणू काय झालं ते, आत्याच्या बाबतीत जराही अपशब्द काढला तर आकाशला ते आवडलं नाही. आकाश आता आत्यांच्या पूर्णपणे आहारी गेलेला आहे. त्यांच्या बाबतीत जरा कोणी काही बोललं तर तो खूप पॉझिटिव्ह होतो आणि हे सगळं आत्यांनी त्याचा जीव वाचवलाय म्हणूनच तो असं करतोय. तर त्याच वेळेला इथे आपल्याला पाहायला मिळतं की रागिनीला इथे पौर्णिमा पाटीला गरम पाण्याच्या पिशवीने शेकून देत असते आणि रागिनी मुद्दामच विवळण्याचा आवाज करते. तेव्हा आता रागिनीला ती म्हणते की बस ग बस, चल बस कर. कसं आहे ना, आकाश सध्या पूर्णपणे माझ्या आहारी गेलेला आहे आणि कसं आहे या सगळ्या जखमांवर जरा जरा फुंकत मारत राहिलं ना, कसं त्याला वाटणार की मी हे सगळं करते त्याचा मला खूप त्रास झाला आहे आणि त्या ऑफिसमधल्या प्रकरणाचा मला खूप त्रास झाला आहे, त्यामुळे हे सगळं करते. मग हळूहळू ते हे सगळं त्याला समजेल आणि मग तो हळूहळू या बाबतीत मला आणखी अधिकार देईल किंवा आणखी मला मान देईल. हे असं करत राहायला लागतं. कसं आहे ना, आपल्या दुखांवर फुंकर मारून घ्यावीच लागते. पौर्णिमा म्हणते की याचा अर्थ तुम्हाला दुखत नाही, तुम्ही फक्त नाटक करताय. तेव्हा ती म्हणते की हो सगळं नाटक आहे. तेव्हा आता दोघीही हसतात. पौर्णिमा आणि रागिनी एकमेकींना टाळ्या देऊन हसत असतात. रागिनी म्हणते की बघ, माझ्यासारखा विचार करायचा असतो, बघितलं ना मी शेवटी माझं पद मिळवूनच दाखवलं. कसं आहे हे सगळं कडणं हे फक्त माझ्या हातात. तेव्हा तिथे अभिजित येतो आणि म्हणतो की वा वा, खरंच हा जो काही भरत मिलाप बघायला मिळतोय तो दुर्मिळच आहे आणि कित्येक दिवसानंतर असं मी बघतोय. खरंच मला खूप आनंद झाला आहे. तुम्ही दोघी अशा आनंदात गप्पा गोष्टी करताय ना, हे पाहून मला इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू. सासूसून अगदी शोभून दिसताय. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो ते आहेच म्हणा, पण काय काय करणार आता, पदरी पडलं आणि पवित्र झालं अशातला सण झाला आहे हा. तेव्हा मग लगेच पौर्णिमा तोंड वाकडं करते. अभिजित म्हणतो की नाही पण आई,
आज खरं तर मी तुझं अभिनंदन करायला आलो होतो. काय काम केलंयस तू? अगं हातात जात असणारं पद कसं परत मिळवून दाखवलंयस, खरंच खूप भारी, म्हणून तुझं खूप अभिनंदन. तेव्हा ती म्हणते की काय ना अभिजित, कसं आहे माहिती आहे, ती भूमी ना स्वतःला खूप जास्त दीडशानी समजत होती आणि म्हणून ती जशी नाटकं करत होती तिच्या तोडीस तोड उत्तर दिलं मी. कसं आहे, डिक्शनरीमध्ये डिफीट अगोदर येतं आणि विन नंतर येतं, परंतु माझ्या डिक्शनरीमध्ये विन हा शब्द आहे, डिफीट हा शब्दच नाही आहे. म्हणूनच मी नेहमी जिंकणारच आणि का हार मानायची, जिंकायचंच नेहमी, असं ती म्हणते. त्याचबरोबर पुढे अभिजित म्हणतो की वा वा आई वा, तू आणि तुझे विचार सलाम आहे. तेव्हा मग आता पौर्णिमाला बघतच ती म्हणते की खरं तर तुला माहिती आहे का, जेव्हा भूमी आलेली तेव्हा वाटलं की ह्या पौर्णिमासारखीच ती असेल साधी भोळी, परंतु नाही, ती भूमी मात्र फारच चालाख निघाली, फार डोकं वापरत होती. परंतु आज तिच्या डोक्याला मी मात दिला आहे आणि मला प्रत्येक वेळेला या पौर्णिमाचा जसा चेहरा आहे तसा त्या भूमीचा बघायचा आहे आणि आत्ता मला असा हा चेहरा तिचा बघायचा आहे, असं म्हणून तिच्याकडे बघून ते हसत असतात. त्याच वेळेला अथर्वा हा फोनवर त्याच्या मित्राबरोबर बोलत असतो आणि म्हणतो की हे बघा, ठीक आहे आपल्याला जायचं आहे, आपण जाऊ, परंतु मला जास्त वेळ नाही, कारण मी आता रोज ऑफिस जॉईन करतो. तर इथे मानसी येते आणि म्हणते की काय चाललं आहे अथर्व, तू फोनवर काय बोलत होतास आणि कोणाला काय बोलत होतास, मी आल्यावर लगेच मेसेजवर बोलण्याची गरज आहे का, आणि दरवेळेला आपण एकत्र जातो गरब्यासाठी, पण तू यावेळेला मला विचारले नाहीस, मित्रांबरोबर चाललायस. तेव्हा तो म्हणतो की हो, मग काय झालं मित्रांबरोबर गेलं तर. तेव्हा मग आता ती म्हणते की तसं नाही, आज तू सकाळी माझा फोन नाही उचलला. अथर्व म्हणतो की हे बघ अगं, ते माझ्या गडबडीत कामाच्या. तेव्हा ती म्हणते की कामाच्या गडबडीत की कशासाठी, तू कधी असं करत नाहीस, तू फोन बंद केलास, अक्षरशः कट केलास आणि पुन्हा फोन नाही केला. मग तो म्हणतो की काय चाललं आहे तुझं, सारखं सारखं फोन कट केला, फोन कट केला. अगं मी काहीतरी महत्त्वाच्या कामात असूच शकतो ना, प्रत्येक वेळेला तुझा फोन उचललाच पाहिजे असं आहे का काही. तेव्हा मग ती म्हणते की तू नाही केलंस हे सगळं, हे तुझ्या आईने केलं, बरोबर आहे ना, तुझ्या आईनेच हे सगळं घडवून आणलं आहे. तेव्हा मग आता अथर्व म्हणतो की नाही, आई कशाला काय बोलेल, मीच फोन उचलला नाही तुझा, राहू दे, तुझ्याशी काय बोलणं म्हणजे चुकीचं आहे, असं म्हणून तो निघून जातो. आणि मग इथे मानसी विचार करते की ही बाई किती नालायक आहे, आईनेच हे सगळं घडवून आणलं असणार आहे, स्वतःच्या वापरासाठी हे काय काय करू शकताल हे काही नाही माहिती. तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी रागिनी घटाची पूजा करते आणि देवासमोर दिवा लावत असते आणि त्यानंतर गुरुजी येतात. गुरुजी आल्याबरोबर सगळेजण त्यांना भेटतात आणि त्यांना नमस्कार करतात. त्याचबरोबर आता इथे गुरुजींना सगळेजण आतमध्ये बोलवतात. नंतर मग आता आकाश म्हणतो गुरुजी बसा ना, पाणी वगैरे घ्या. तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही, मी इथे बसण्यासाठी आलेलो नाही, सुरुवातीला मी ज्या काही कार्यासाठी इथे आलेलो आहे ते कार्य मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतरच मग पुढच्या गोष्टीला सुरुवात करतो. त्याच वेळेला आता इथे गुरुजी म्हणतात की यावर्षी तुमचं घटस्थापनेचं महाजनांचं 25वं वर्ष आहे आणि हे वर्ष खरंच खूप पुण्याचं आहे आणि त्या क्षणी आम्हाला एका गोष्टीचा परिचय आला, म्हणून त्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. मी एक गोष्ट द्यायची आहे आणि ती गोष्ट आकाश तुला ठरवायची आहे. तेव्हा मग आता गुरुजी म्हणतात की खरं तर महाजन कुटुंब खूप पुण्यवान, त्याच्यामुळे या कुटुंबाकडे देवीचा कल जास्त आहे. आई योगेश्वरी ही जास्तपणे या कुटुंबासाठी प्रयत्न करत असते, कारण सच्च्या मनाने या घरात तिची प्रार्थना केली जात असते. आणि आज एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की आम्ही आज हा कुंकवाचा करंडा घेऊन आलो आहोत आणि याच्यासाठी आज ललिता पंचमीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर हा करंडा ज्या व्यक्तीच्या, ज्या सुवासिनीच्या हातामध्ये जाणार त्या सुवासिनीच्या हाती ही सगळी सत्ता असणार आणि या घराचा सगळा काही कार्यभाग हा तिच्याच हाती असणार. तेव्हा पौर्णिमा मात्र खुश होते आणि म्हणते की वा, कसं आहे, आज मला हे मिळालं तर खरंच खूप बरं होईल, परंतु दुसऱ्या क्षणालाच ती म्हणते की नाही, माझ्या हातामध्ये हा मान येणार नाही, कारण ज्यावेळेला मला या घराची सत्ता अजिबातच मिळणार नाही, तोपर्यंत माझ्याकडे हा मान येणार नाही. तू या घरचा कर्ता पुरुष आहेस, त्याच्यामुळे या घरातले सगळे अधिकार तुझ्याकडे, परंतु घरातल्या या नात्याने हे तुला ठरवायचं आहे की हा करंडा देशील तू कोणाच्या हाती ठेवणार आहेस. ललिता पंचमी किंवा त्या सुवासिनीच्या हाती देवीची ओटी भरणार आणि या घराची सत्ता, या घराचा मान पटकवणार. अनेक वर्ष तिच्या हातात हा भूमीकडे येतो आणि नंतर असं गुरुजी बोलतात आणि त्याच वेळेला आता आकाश भूमीकडे बघत असताना भूमीकडे हा करंडा असं वाटत असतं की आकाश हा भूमीला पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश आणि भूमीला सांगतो की भूमी आत्याला तू स्वतःच्या हाताने भूमीला सांगतो की सीईओच्या पदावर स्वतःच्या हाताने आत्याला आणि सीईओच्या पदावर माझ्या घरची लक्ष्मी म्हणजेच भूमी त्या पदावर तुला बसवेल आणि त्यावेळेला भूमी आता येते आणि आत्याला त्या पदावर बसवण्याची विनंती करते. त्याच वेळेला रागिनी त्या पदावर बसते आणि भूमी मात्र या सगळ्यांनी आल्यानंतर आता आकाश आणि मुद्दाम सगळं झाल्याने समोर ती आनंदात आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता इथे रागिनी घरी
कल्याणानंतर भूमीला होतं, 2 दिवसात मी खुर्चीवर बसेल, पण बघ मी माझा चॅलेंज दिवसाच्या आतच मी माझा शब्द खरा करून दाखवला की मी माझा चॅलेंज नक्की पूर्ण करणार. स्वतःच्या हाताने खुर्चीवर बसणार पदावर आणि पुन्हा बसवलं, मला हाताने खुर्चीवर बसवलं. हळूहळू या घरची सगळी सत्ता सगळी प्रॉपर्टी माझ्या नावे होणार आहे आणि मग तुला काय करणार आहे मी, तुला या घरातून बाहेर सरकणार नाही असं भूमीला ती बोलून दाखवते. रागिनी आकाशकडे भूमी त्याच्याकडे आकाश हे बघ काय, तेव्हा आकाश आता इथे काय आकाशकडे भूमी येते आणि म्हणते की हे बघ की तुझी आई, तुझ्या आईने माझा हात पिरगळलेला आहे आणि आता तू काही बोलणार नाहीयेस का, स्वतःच्या हाताने आईची बाजू घेऊन मला समजावत असतो, माझा हात जोरात आता तू तुझ्या आईला काही समजावणार आहेस की नाही असा प्रश्न आता भूमी ही आकाशला विचारते. आता आकाश यावर काय करणार आणि भूमी कशा प्रकारे रागिनीला यावेळेला या सगळ्या गोष्टीत अडकवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.